गोळवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्र्याचा पाडा येथील अनधिकृत धर्म जागरण केंद्राचे बांधकाम आटवले। बागलाण तालुक्यातील गोळवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्र्याचा पाडा येथे अनधिकृत जागेवर असलेले आदिवासी समाजाची फसवणूक करून अनधिकृत चर्चवर बुलडोजर चालवून अतिक्रमण काढून ग्रामपंचायतीची जागा मोकळी करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात पश्चिम आदिवासी भागात पहिलीच कारवाई झाली आहे। नुकत्याच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांनी वरील विषयाबाबत लक्षवेधी प्रश्न मांडला होता। याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री यांनी दखल घेऊन संबंधित विभागातील अधिकारी यांना लेखी आदेश पारित करून महाराष्ट्र राज्यात असलेल्या धर्मजागरण विरोधी अनधिकृत केलेल्या बांधकामावर तातडीने कारवाई करून सदर अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार बागलाण तालुक्यातील गोळवाड ग्रामपंचायत हद्दीतील शेंद्र्याचा पाडा येथे गेल्या 22 वर्षापासून ख्रिश्चन समाजातील बाहेरील काही प्रतिनिधींनी येथील आदिवासी समाजातील नागरिकांना हाताशी धरून या ठिकाणी गावठाण जागेवर अतिक्रमण करून चर्च उभारले होते। त्यानुसार मोसम काटवण मंडळ भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश आयरे यांनी जानेवारी 2025 मध्ये बेकायदेशीर अतिक्रमणधारक व संबंधित विभागास लेखी पत्राद्वारे कळवून सदर अतिक्रमण हटविणे याबाबत मागणी केली होती। त्यानुसार ग्रामपंचायत व संबंधित विभागाने सदर अनधिकृत केंद्र काढण्यासाठी मुदत दिली होती, परंतु संबंधितांनी मुदत संपून गेल्यावरही सदर ठिकाणी आदिवासी बांधवांची फसवणूक करून धर्मजागरण करण्याचे काम सुरूच होते। त्यानुसार जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना सुरेश आयरे व ग्रामपंचायत विभागाने सदर बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याबाबत लेखी पत्र दिले होते। त्यानुसार ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य, पोलीस पाटील, भाजपा मंडळ तालुका उपाध्यक्ष सुरेश आयरे, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांचे सहकारी यांनी सदर बेकायदेशीर अतिक्रमण बंदोबस्त ठेवून बुलडोझरच्या साहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले आहे। याबाबत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रदीप बच्छाव यांनी झालेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे।